हाय हॅलो नमस्कार. आज मी डाळ मुंडी बनवणार आहे. इथे मी बकऱ्याची मुंडी भाजून स्वच्छ धुवून नंतर ती कट करून घेतली आहे. आता त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे आले लसूण पेस्ट घातली. हे सर्व व्यवस्थित मुंडीला लावून मिक्स केले आणि 10 मिनिटासाठी मॅरिनेटसाठी ठेवले. नंतर कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि मुंडी टाकली आणि थोडे पाणी टाकून 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे मुंडी चांगली शिजते. मी मुंडीच्या रश्यासाठी वाटण तयार करायला घेतले. त्यासाठी मी घेतले कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं. तवा गरम झाल्यावरती तव्यावरती थोडं तेल टाकलं. तेल थोडं गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा. इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात, तर त्यामध्ये एक मी छोटा टोमॅटो कापून टाकला. हे चांगलं परतवून घेतलं. नंतर तव्यामध्ये मी किसलेला खोबरा टाकला. खोबरा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा. खोबरा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. इथे आपली आता मुंडी चांगली शिजली आहे. आता मी रस्सा तयार करण्यासाठी गॅस लावला आहे. त्यावरती एक पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा, थोडा कढीपत्ता टाकायचा. फोडणी चांगली तडतडून द्यायची. नंतर त्यामध्ये 4-5 लवंग, 2 ते 3 तमालपत्र आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं. कांदा चांगला परतून झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकायचे. लाल तिखट टाकून ते चांगले मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. नंतर त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकायची आणि 1 चमचा मटन मसाला. नंतर आपण वाटण केलेलं तो वाटण टाकायचा. वाटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाला चांगला परतवून द्यायचा. नंतर त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ मुंडी टाकायची. नंतर त्यामध्ये चणा डाळ टाकायची. ही डाळ मी आधीच पाण्यामध्ये 1 वाटी भिजत ठेवली होती. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी घ्यायची. तर तयार आहे आपली डाळ मुंडी. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.